नमस्कार मित्रांनो, आज जरा आपण शासनाच्या बजेटकडे जाऊया आणि त्या संबंधातली एक संकल्पना फिस्कल कन्सॉलिडेशन किंवा ज्याला मराठीत आपण वित्तीय एकत्रीकरण किंवा दृढीकरण असा शब्द वापरू शकतो। मी म्हटलं शासनाच्या बजेट संदर्भात हे बजेट काय आहे? एका बाजूला जमा आहेत शासनाची, दुसऱ्या बाजूला शासनाचा खर्च आहे आणि सामान्यतः काय होतं, खर्च जास्ती असतो, जमा कमी असते, त्यामुळे याच्यात तूट येते आणि या तुटीला डेफिसिट असं म्हणतात। ही तूट अनेक प्रकारची असते, त्याच्यात एक फिस्कल डेफिसिट नावाची तूट असते, म्हणजे त्याला आपण राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट असं म्हणू शकतो। ही तूट काय आहे? शासनाचा सगळ्या प्रकारच्या जमा, फक्त कर्ज नाही, वजा शासनाचा सगळ्या प्रकारचा खर्च, यातला फरक म्हणजे खर्च जास्ती आहे, जमा कमी आहे, हा फरक म्हणजे वित्तीय तूट। ही वित्तीय तूट आली की सरकारला एक तर कर्ज घ्यावं लागतं, नाहीतर अधिकच्या नोटा छापाव्या लागतात आणि दोन्ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्रासदायक असतं। अशी तूट कमीत कमी व्हावी म्हणून योजलेली उपाययोजना वेज अँड मीन्स टू मिनिमाइज द फिस्कल डेफिसिट याला आपण फिस्कल कन्सॉलिडेशन किंवा वित्तीय दृढीकरण असं म्हणू शकतो। थोडक्यात काय, ही तूट कमी करायची तर दोन मार्ग आहेत। पहिला मार्ग म्हणजे शासनाची जमा वाढवणं आणि दुसरा मार्ग म्हणजे शासनाचा खर्च मर्यादित करणं। आता शासनाची जमा जर वाढवायची असली तर शासनाला जमा होते करांपासून। ही करांची जी रक्कम शासनाला मिळते ती कशी वाढवता येईल यासाठी वापरलेले उपाय हे फिस्कल कन्सॉलिडेशनचा भाग आहे। काय करता येऊ शकतं तर विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये तुम्हाला करांचे दर वाढवणं अवघड जातं, नवीन कर लादणं अवघड जातं। मग मार्ग काय राहतो तर करांचं व्यवस्थापन अधिक चांगलं करणं, कराचं संकलन अधिक चांगल्या पद्धतीने करणं, एफिशियंटली, हे जर होऊ शकलं तर फिस्कल कन्सॉलिडेशनच्या दृष्टीने एक पाऊल टाकलं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। मग यासाठी करांचं जाळं वाढवणं हाही एक दुसरा मार्ग असू शकतो, म्हणजे अधिकाधिक लोक कराच्या जाळ्यात येतील यासाठी उपाययोजना करणं। जसं आता आपल्या देशामध्ये केलंय बघा, कुठेही तुम्ही खर्च केला की तिथे तुम्हाला आता पॅन कार्ड द्यावा लागतो, तिथे तुम्हाला आता आधार कार्ड द्यावं लागतं, म्हणजे कराच्या जाळ्यात येण्याची शक्यता वाढली। किंवा अनेक ठिकाणी TDSच्या प्रोव्हिजन्स करून टाकल्या, टॅक्स ॲट सोर्स, तुम्हाला व्याज मिळालं आधीच टॅक्स कापला जाईल। तुम्ही एखादी प्लॉटची खरेदी विक्री केली आणि ती 50 लाखाच्या वर असली तर तिथे तुमचा आधीच टॅक्स कापून घेतला जाईल। हे कराचं जाळं वाढवण्याचे मार्ग आहेत। हा दुसरा कन्सॉलिडेशनचा भाग झाला। तिसरा भाग म्हणजे टॅक्स आणि GDP यांचं प्रमाण वाढवत नेणं। आणि एका बाजूला जसं मी म्हटलं जमा वाढवली पाहिजे, तसं दुसऱ्या बाजूला खर्च पण मर्यादित केला पाहिजे। पण जसं जमा वाढवायला मर्यादा आहेत तसं खर्च कमी करायला पण खूप मर्यादा आहेत। महसुली खर्च तर जवळपास कमी करणं अशक्य असतं आणि भांडवली खर्च कमी करून चालत नाही, कारण त्याच्यावर देशाचा विकास अवलंबून असतो। मग शासनाकडे काय उपाय राहतो बरं? उपाय एकच राहतो आणि तो म्हणजे शासन ज्या सवलती, सबसिडीज किंवा वेलफेअर मेजर्ससाठी दिलेले खर्च, किंवा आपण ज्याला असं म्हणूया जसं की रोजगार हमी योजनेवर दिलेले पगार, विद्यार्थ्यांना दिलेली स्कॉलरशिप्स, हे सगळे जे काही सरकार देत असतं वेलफेअर मेजर्स म्हणून, हे टार्गेटेड ग्रुपकडे जाईल। त्याला आपण म्हणतो थेट बँक खात्यात जमा करणं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। असं जर झालं तर ह्या खर्चामधली गळती कमी होईल, योग्य माणसापर्यंत त्याचा फायदा पोहोचेल, योग्य ठिकाणी तो खर्च होईल आणि त्या खर्चातनं काय जी निर्मिती होईल त्यातून पुन्हा रेव्हेन्यू वाढण्याची शक्यता, कराचा महसूल वाढण्याची शक्यता वाढेल।
असे हे उपाय योजले जातात. भारताचा जर विचार करायला लागलो तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये तर आपण इतके माहीर झालेलो आहोत की सध्या 53 मंत्रालयाच्या 313 योजनांचं सगळं वितरण हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमधनं होतं. आणि त्याचे लाभार्थी किती आहेत? तर असा लाभ जो रोखीने दिला जातो त्याचे 98 कोटी लाभार्थी आहेत. आणि असा लाभ जो वस्तुरूपात इन काइंड दिला जातो असे लाभार्थी 82 कोटी आहेत. दुसरं मी जे म्हटलं तो म्हणजे टॅक्स कलेक्शन वाढलं पाहिजे. जर तुम्ही टॅक्स एफिशियंटली ॲडमिनिस्टर करायला लागलात, टॅक्स कंप्लायन्स जर वाढायला लागला तर टॅक्स कलेक्शन वाढतं. 2 वर्षापूर्वीपेक्षा गेल्या वर्षीचं टॅक्स कलेक्शन 49% जास्ती झालेलं आपल्याला दिसतं. 2 दशकांचा विचार केला तर आत्ता गेल्या वर्षीचं टॅक्स कलेक्शनचा रेशो GDPशी हा सर्वात उच्च म्हणजे 11.7% इतका झालेला दिसतो. आयकर भरणारे किती झाले? तर 8.22 कोटी इतके आयकर भरायला लागले, जो आकडा कधी 2-2.5-3 कोटीच्या वर गेलेला नव्हता. जीएसटीचं कलेक्शन जर आपण बघितलं तर गेल्या महिन्यातलं जीएसटीचं कलेक्शन म्हणजे कोविडची 2 वर्ष गेल्यानंतर आत्ता कुठे अर्थव्यवस्था स्थिर होते अशा वेळेला सुद्धा जीएसटीचं कलेक्शन एका महिन्यामध्ये 1,45,000 कोटी रुपयांचं झालं. म्हणजेच टॅक्स बेस वाईड झाला, टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन एफिशियंटली झालं, टॅक्स GDP रेशो वाढला. याचाच अर्थ फिस्कल कन्सॉलिडेशनच्या दृष्टीने आपली पावलं पडत आहेत. 2 गोष्टींचा आणखीन उल्लेख करायला पाहिजे. जे सरकारने हा जो फिस्कल डेफिसिट फायनान्स करण्यासाठी भरून काढण्यासाठी जे मार्ग वापरले त्यातला एक मार्ग होता ॲडहॉक ट्रेजरी बिल्स इश्यू करायचे रिझर्व्ह बँकेला. जितकी तूट आली त्या तुटीच्या काही प्रमाणात ते ट्रेजरी बिल्स इश्यू करायचे आणि रिझर्व्ह बँकेकडनं तेवढे नवीन चलन घ्यायचं, एका अर्थाने कर्ज घ्यायचं. हे अनियंत्रित होतं. किती तूट येऊ दे ते ट्रेजरी बिल्स इश्यू करायचे, रिझर्व्ह बँकेकडनं पैसे घेऊन टाकायचे. 1995 साली पहिल्यांदा हे ॲडहॉक ट्रेजरी बिल्स टप्प्याटप्प्याने कमी करायचं ठरवलं आणि ते बंद झाले. आता ट्रेजरी बिल्स इश्यू केले जात नाहीत. फिस्कल कन्सॉलिडेशनच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्त्वाची टप्पा हा आपल्या देशात पाळला गेला. एक आणखीन गोष्ट 2003 साली झाली आणि ती म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. वित्तीय दायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा असा एक कायदा आणला आणि त्या कायद्याने सरकारवर बंधन आलं की वित्तीय तूट ही 3% पुढे असता कामा नये. अर्थात आत्तापर्यंत ती साधली नाही, अनेक कारणांमुळे साधली नाही, पण निदान सरकारचा त्या दिशेने प्रवास सुरू झाला, ते टार्गेट समोर ठेवणं सुरू झालं. हे 2 महत्त्वाचे टप्पे फिस्कल कन्सॉलिडेशनमध्ये आपल्याला झालेले दिसतात. अत्यंत महत्त्वाचं हे फिस्कल कन्सॉलिडेशन आहे आणि म्हणून जगातले सगळे देश या फिस्कल कन्सॉलिडेशनचे वेगवेगळे उपाय शोधत असतात. आज फिस्कल कन्सॉलिडेशनबद्दल इतकंच. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया एखाद्या नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत नमस्कार.